नमस्कार मंडळी. 132 वर्षापूर्वी जन्मलेले विनायक दामोदर सावरकर आज एवढ्या वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात देखील दररोज चर्चेत असतात. काही लोक टीका करतात तर काही लोक पूजा. पण खरे सावरकर नेमके कोण होते, काय होते हे कुणीच समजून सांगत नाही. प्रत्येक राजकीय पक्ष सावरकरांच्या आयुष्यातील त्यांना सोयीचा, त्यांच्या राजकारणाला सूट होईल असा सावरकर दाखवतात. उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेस पक्ष, राहुल गांधी सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल बोलतात, पण त्या माफीनाम्यामागची कारणं काय होती हे सांगत नाहीत आणि माफीनाम्यानंतर त्यांनी समाजासाठी काय केलं हे देखील लपवतात. स्वातंत्र्य संग्रामात त्यांचं योगदान काय होतं हे अजिबात सांगत नाहीत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी सावरकरांच्या हिंदू राष्ट्राबद्दल तर बोलतात, पण सावरकर हे गाईला माता मानण्याचे विरुद्ध होते. एवढंच नाही तर जिवंत असेपर्यंत त्यांनी नेहमीच RSS ची टीका केली होती हे देखील आपल्यापासून लपवतात. मंडळी, तुम्ही जर पाहाल तर सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान मोलाचं आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून समाज प्रबोधनाचं काम आयुष्यभर केलं. पण सावरकरांचे शिवाजी महाराजांबद्दलचे आणि संभाजी महाराजांबद्दलचे विचार हे देखील वादग्रस्त आहेत, परंतु त्यावरही बोलण्याची हिंमत कुणीच करत नाही. सावरकरांना मिळणाऱ्या पेन्शन पासून तर ब्रिटिशांनी त्यांना दिलेल्या बंगल्यापर्यंत नेमकं काय सत्य आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. विश्वास ठेवा, या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला खरे सावरकर काय आहेत, त्यांचे विचार काय होते हे कळतील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं स्वतःचं एक निष्पक्ष असं मत शेवटपर्यंत नक्कीच बनेल. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील भगूर या गावात झाला. सावरकरांचा आणि टिळकांचा देखील एक मोठा संबंध आहे, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. सावरकरांनी नाशिकमध्ये शिवाजी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली, जी पुण्यातील स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांनी त्यांच्या मनावरती हिंदुत्वाचा प्रभाव पाडला. त्यासोबतच सावरकरांच्या जीवनावर बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे मोठे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांचा मोठा प्रभाव होता. टिळकांना सावरकर हे आपले गुरु मानत होते. 1903 मध्ये सावरकरांनी आपल्या भावासह मित्रमेळा या नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली, जी 1906 मध्ये अभिनव भारत म्हणून ओळखली गेली. स्वदेशी चळवळीत त्यांनी परदेशी कपड्यांची होळी करून ब्रिटिशांविरुद्ध निषेध नोंदवला. परंतु त्यांच्या अशा या क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना कॉलेजमधून हकालपट्टी करण्यात आली आणि टिळकांच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी सावरकरांना श्यामजी कृष्ण वर्मा यांची प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत केली आणि पुढे टिळकांच्याच शिफारशीवरून सावरकरांना लंडनच्या ग्रेज इन येथे कायद्याचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पुढे लंडन मधील इंडिया हाऊस येथे त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली, जिथं त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांना चालना देण्याची चर्चा आणि नियोजन केलं. पुढे 1909 मध्ये सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये 1857च्या उठावाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून संबोधलं गेलं. हे पुस्तक जेव्हा सावरकरांनी लिहिलं तेव्हा भगतसिंग फक्त 2 वर्षांचे होते. भगतसिंग आणि सावरकरांचा काय संबंध आहे हे तुम्हाला पुढे स्पष्ट होईलच. लक्षात घ्या, सावरकर हे पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्याचं युद्ध असं संबोधलं होतं. पुढे मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायली याची हत्या केली, पण या हत्येमागे लंडनमध्ये बसलेल्या सावरकरांचे कनेक्शन आहे हे लक्षात आल्यावरती ब्रिटिशांच्या पायाखालची जमीनच निसटली आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावरती अटकेचे वॉरंट काढले. 13 मार्च 1990 रोजी सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक करण्यात आलं. भारतात आणण्यासाठी जहाजातून नेताना त्यांनी फ्रेंच बंदरात पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा तिथं अटक केलं. 1911 मध्ये त्यांना 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची सजा सुनावण्यात आली आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले आणि याच काळात त्यांचे भाऊ गणेश सावरकर यांनाही देशद्रोहाच्या आरोपाखाली
काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. मंडळी, इथपर्यंत सावरकरांनी भारत मातेसाठी जे योगदान दिलं त्यावरती कोणालाही शंका नसावी. पण खरा खेळ, खरे आरोप सावरकरांवरतीच लागले ते काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्यानंतर. सेल्युलर जेल मधली क्रूर परिस्थिती आणि वैयक्तिक दुःखांमुळे सावरकरांनी 1911, 1913, 1917 आणि 1920 मध्ये क्षमायाचना दाखल केल्या. कायद्याचे ज्ञान असल्याने त्यांनी राजकीय कायद्यांच्या हक्कासाठी आणि जेलमधील सुधारणांसाठी याचिका दाखल केल्या. सावरकरांनी त्यांच्या पत्राद्वारे सरकारविरुद्ध लढण्याचा हेतू नसल्याचे सांगितले आणि तुरुंगातून बाहेर आल्यावरती त्यांनी हिंदू राष्ट्राच्या अजेंड्यासाठी लढायला सुरुवात केली. म्हणूनच कदाचित की काय हिंदू राष्ट्र समर्थक RSS आणि भाजपवाले त्यांना इतके मानतात. पण सावरकर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते, हाही इतिहास आहे. आणि सावरकरांनी संघावर बदल घडून न आणल्याची वेळोवेळी टीका देखील केली आहे. अजून एक धक्कादायक सत्य म्हणजे सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांना ब्रिटिशांकडून महिना 60 रुपये एवढी पेन्शन मिळत होती. काही लोक याला पेन्शन म्हणतात तर काही लोक नजरकैद भत्ता. यावरती इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, पण कोणताही संघ कार्यकर्ता किंवा भाजप नेता याचा उघडपणे उल्लेख करत नाही. कोणत्या दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तीला असा काही भत्ता मिळाल्याचं माझ्या तरी अभ्यासात नाही. तुम्हाला जर असं काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. विशेष म्हणजे सावरकर हे ब्राह्मण असून देखील मांसाहार करत होते. त्यासोबतच ते गायीची पूजा करण्याच्या बाजूने नव्हते. त्यांचा विश्वास होता की गाय ही उपयुक्त प्राणी आहे आणि तिची काळजी आपण घेतलीच पाहिजे, पण पूजा करू नये, असं सावरकरांचं मत होतं. 1921 मध्ये त्यांना अंदमानमधून रत्नागिरी जेलमध्ये हलवण्यात आलं. याच काळात त्यांनी हिंदुत्व, हु इज अ हिंदू हे पुस्तक लिहिलं. त्यांच्या मते हिंदू म्हणजे तो व्यक्ती जो भारताला आपली कर्मभूमी, पवित्र भूमी आणि मातृभूमी मानतो. हिंदुत्व हे फक्त धर्मापुरतं मर्यादित नसून एक जीवन पद्धती आहे. त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या 3 प्रमुख स्तंभावरती केलेली आहे. पहिलं म्हणजे देश म्हणजेच राष्ट्र, दुसरं संस्कृती आणि तिसरं एक ओळख. यानुसार भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती, मग ती जैन असो, बौद्ध असो, शीख असो किंवा अन्य कोणत्याही पंथाची असो, हिंदू आहे, कारण ती भारतीय संस्कृतीच्या वारसाची भागीदार आहे. आणि असंच काहीतरी आज तुम्हाला RSS चे काही नेते बोलताना दिसतात. सावरकर हे आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखवेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातीभेद यावरती कडाडून टीका करत होते. त्यावेळी दलितांना मंदिरात जाऊ दिलं जात नसं. जवळपास 500 मंदिरं अस्पृश्यांसाठी सावरकरांनी खुली केली होती. याबरोबरच अनेक आंतरजातीय विवाह सावरकरांनी लावले, अनेक सहभोजनं आयोजित केली आणि त्यासोबतच सर्व धर्मातील लोकांसाठी पतित पावन मंदिर सुरू केलं. तिथं कोणत्याही धर्मातला व्यक्ती दर्शनासाठी जाऊ शकत होता. मंडळी, भाजप नेहमीच फाळणीसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवतं, पण सावरकरांनी 1937 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या हिंदू महासभेमध्ये 2 देश सिद्धांत म्हणजे 2 नेशन थेअरी याचं समर्थन केलं होतं. पण मंडळी, 2 नेशन थेअरी सांगणारे सावरकर हे पहिले नेते होते असं काँग्रेसवाले म्हणतात, परंतु हे देखील चुकीचं आहे. 1876 मध्ये सय्यद अहमद खान यांनी 2 नेशन थेअरी सर्वात प्रथम मांडली होती. सावरकरांचं जीवन वादग्रस्त राहिलंय. त्यांच्या क्षमायाचनांमुळे काहींनी त्यांना ब्रिटिशांचे समर्थक मानले तर काहींनी त्यांच्या याचिकांना कायदेशीर आणि राजनैतिक पाऊल मानलं. त्यांनी ब्रिटिशांना माफीनामे का लिहिले असतील याचा तुम्ही तुमच्या हिशोबाने तर्क लावू शकता आणि असंच आपले राजनेते देखील करतात. पण त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान या माफीनाम्यामुळे कमी होत नाही. सावरकरांच्या क्रांतिकारी विचाराने भगतसिंग सारख्या तरुणांना बळ मिळालं आणि हेही तितकंच खरं आहे. सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक, लेखक आणि हिंदुत्वाचे विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचं 1857च्या स्वातंत्र्य युद्धावरील पुस्तक, क्रांतिकारी चळवळीतील योगदान आणि सामाजिक सुधारणावरील कार्य यांना इतिहासात स्थान आजही आहे. त्यांचे हिंदुत्वाचे विचार आणि क्षमायाचकांमुळे त्यांच्याबद्दल आजही वादविवाद होत राहतात, परंतु त्यांनी देश आणि समाजासाठी दिलेलं योगदान निर्विवाद आहे. बहुतेक लोकांना हेही माहिती नाहीये की 1 फेब्रुवारी
1966 रोजी त्यांनी अन्न पाणी त्याग करून स्वतःचा मृत्यू स्वतः निवडला, ज्याला त्यांनी आत्मार्पण असं म्हटलं. त्यांचा विश्वास होता की जीवनाचं ध्येय पूर्ण झाल्यास मृत्यू स्वीकारणे योग्य आहे. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू रीतीनुसार करण्यात आले, परंतु 13 दिवसांचा शोक पाळू नये अशी त्यांची इच्छा होती. तर असा होता सावरकरांचा जीवन प्रवास. मी आशा करतो की तुम्हाला खरे सावरकर, त्यांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील वाद तुमच्या लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. आणि अजून कोणत्या वेगवेगळ्या पुरुषांबद्दलचा, तो राजनेता असो, नेता असो की स्वातंत्र्य सैनिक असो, जीवन प्रवास तुम्हाला ऐकायला, पाहायला आवडेल, मला कमेंट करून कळवा. मी त्या विषयावरती व्हिडिओ नक्कीच बनवेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.